3.5 कोटी तरुणांना 15,000 मिळणार। स्वातंत्र्य दिनी मोदींचं तरुणांना मोठं गिफ्ट। कोण ठरणार पात्र, कोण ठरणार अपात्र? भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तरुणांना मोठं गिफ्ट दिलंय। देशातील 3.5 कोटी फ्रेशर्स तरुणांना पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेतून खासगी क्षेत्रातील पहिली नोकरी जॉईन केल्यानंतर 15,000 रुपये देण्याची घोषणा लाल किल्ल्यावरून केली आहे। आज से प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना आज ही 15 अगस्त को लागू हो रही है। निजी क्षेत्र में पहली नौकरी पाने वाले नौजवान को, बेटे बेटी को 15,000 रुपया सरकार की तरफ से दिए जाएंगे। देशात बेरोजगारीचा दर 6% जवळ पोहोचलाय। तरुणांच्या हाताला रोजगार नसल्यानं विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवली जाते। त्यामुळे मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरुणांच्या हाताला काम मिळावं यासाठी पंतप्रधान मोदींनी विकसित भारत रोजगार योजनेची घोषणा केली आहे। या योजनेचे निकष काय आहेत पाहूया। प्रधानमंत्री विकसित भारत योजनेतून तरुणांना 15,000 रुपये देण्यात येणार असून त्यासाठी 1 लाख रुपयांपर्यंत पगाराची मर्यादा घालण्यात आली आहे। तसंच नवोदितांना रोजगार देणाऱ्या कंपन्यांना केंद्र सरकार प्रत्येक कर्मचाऱ्यामागे 3,000 रुपये प्रोत्साहन भत्ता देणार। यासाठी तब्बल 99,446 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत 2027 पर्यंत 3.5 लाख रोजगार निर्मितीचं लक्ष्य ठेवलंय। या योजनेनुसार 1,92,00,000 तरुणांना पहिल्यांदाच लाभ मिळणार असून ही योजना 1 ऑगस्ट पासून नोकरी करणाऱ्यांना लागू होणार आहे। खरं तर फ्रेशर्सनी नोकरी जॉईन केल्यानंतर या योजनेसाठी कुठल्याही कार्यालयात नोंदणी करण्याची गरजच नाही, कारण नोकरी जॉईन केली की EPFO मध्ये कर्मचाऱ्यांची नोंदणी होणार आहे आणि त्यानुसार 6 महिन्यांनी पहिला हप्ता आणि वर्ष पूर्ण झाल्यानंतर दुसरा हप्ता मिळून 15,000 रुपये खात्यात जमा होतील। महत्वाची गोष्ट म्हणजे वर्ष पूर्ण होण्याआधीच कंपनी बदलली तरी दुसऱ्या कंपनीत वर्ष पूर्ण झाल्यानंतर पूर्ण भत्ता मिळणार आहे। स्वातंत्र्य दिनी मोदींनी केलेल्या या घोषणेमुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला उभारी मिळणार का? तसंच देशातील अंदाजे 7 कोटी बेरोजगारांपैकी केवळ 3.5 कोटी तरुणांनाच भत्ता मिळणार असेल तर इतर तरुणांच्या रोजगाराचं आणि भविष्याचं काय, असाही प्रश्न उपस्थित झालाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।